अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी सांगतात, जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला मनात जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहीच्या डोळ्यातून, काहीच्या मनातून, काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. माऊली म्हणतात, आजच स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचे सर्व उद्याचे त्यावरून अवलंबून आहेत. दुसऱ्याचं निरीक्षण करत राहिल्यास निंदा करण्याची वृत्ती नकळतच वाढत जाते. आपण आत्मपरीक्षण केलं की आपल्यालाच अवगुण सहज लक्षात येतात. स्वामी भक्तांनो, लुबाडून खाणारा 4 दिवस सुखी असतो आणि कष्ट करणारा कायमस्वरूपी सुखीच असतो. मागच्या जन्मीचे काही क्षणांबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. कष्टातून निर्माण केलेल्या अस्तित्वाचा रुबाबच वेगळा असतो. माऊली म्हणतात, दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ मिळणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजेच अनुभूती. आयुष्य म्हणजे काय? नशीब तुम्ही सोबत आणता आणि कर्म तुम्ही सोबत घेता. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही. माऊली म्हणतात, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायचा संपूर्ण आयुष्य लागतो. तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला, चॅनलला आपले सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. एका यशस्वी दिवसामागे संघर्षाचे, त्यागाचे अनेक वर्षे असतात. मनुष्याचे मोठेपण ह्या त्याच्या वयावर नव्हे तर विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. कोणतेही नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपून जाते परंतु सवय कधीच सुटत नाही. माऊली म्हणतात, पदवीपेक्षा शिकण्याची कला आत्मसात करणे जास्त महत्त्वाचे असते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्यात जगायला शिकवते. निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देवावरील निसर्गाची देणगी असते. निवडलेला रस्ता जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थुंकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत असो किंवा न असो, एक गोष्ट नेहमी व्याजासकट परत करायची असते, ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद. जगातील कोणताच परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधांची बरोबरी करू शकत नाही. म्हणजे माऊली म्हणतात, प्रत्येक माणसात देव असतो, पण तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर दिले. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीतच बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु आनंद हा मंदिरातच मिळतो. स्वामी भक्तांनो, काही गोष्टींवर पाणी सोडायला शिकलं पाहिजे. वाईट गोष्टीचा आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. माऊली म्हणतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही. तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन जास्त महत्त्वाचे असतात. माऊली म्हणतात, मन खंबीर असावं, निश्चय दृढ असावा, भूमिका कोणतीही असो, हेतू स्पष्ट असावा. माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्याचं जाग करत असतात. आपल्याला सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे ते पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुखात नाही. सुखी माणसाच्या मनात कायम दुःख गाठलेली ही भीती. मग मला सांगा, जगामध्ये सुखी माणसं किती? तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे इतकी असेल
तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतेची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही आहे. कोण काय म्हणतं यापेक्षा आपण काय जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पटते हे जास्त महत्त्वाचं असतं. दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पाहावं, कारण उपदेश देणं सोपं असतं, त्याचा अवलंबून करणं जरा अवघडच असतं. जीवनाची प्रत्येक सकाळ अशी जगा की आपण नसलेल्या प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काहीतरी सांगून जाणारी ठरली पाहिजे. त्या व्यक्तीला समजणे सोपे नाही ज्याला सर्व काही माहिती आहे परंतु काही बोलत नाही. माऊली म्हणतात, ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वलच आहे. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. जसं पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. भिरडीपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. माणसाची नीती चांगली असेल तर मनाची भीती उरत नाही. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन महत्त्वाचं असतं. नेहमी तुम्ही समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते. स्वामी भक्तांनो, दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली. आणि असं केलंच तरच आनंदाचं जीवनाचं रहस्य आपल्याला कळेल. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारं कोणीतरी असलं तर मार्ग नक्कीच सापडतो. आयुष्यात सगळेच निर्णय हे आपले नसतात. काही निर्णय हे वेळेचे सुद्धा असतात. माऊली म्हणतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, सुख हे कणभर गोष्टीत लपलेलं असतं, फक्त मनभर जगता हे आपल्याला आलं पाहिजे. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिले असेल या आशेवर मनाची पानं झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं. पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तो क्षणसुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवानच असतो. जिथे आपलेपणा नसतो तिथे थांबायचे नसते, मग ते कोणाचे घर असो की मन असो. स्वामी भक्तांनो, चांगले व्हा, पण ते सिद्ध करण्यात आपला वेळ वाया घालू नका, ते आपोआपच समजते. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं, ओल्या पापण्या मिटून ओठांना हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिळवायचंच असतं. जीवन हे असंच असतं. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधी मने जिंकण्याची शक्ती असते. जिथे समजून घेतलं जातं तिथूनच सांभाळून पण घेतलं जातं. माऊली म्हणतात, सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गण्ह म्हणत. कोणत्याही गोष्टीच्या आती अहरी जाणं म्हणजे आहे ते आयुष्य सुद्धा गमावून घेण्यासारखंच आहे. स्वामी भक्तांनो, शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेले अनुभव बरंच काही शिकवून जाते. कारण जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीही बाउन्स होणार नाही. आधार हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. उद्याचं भविष्यकाळ वर्तमानाच्यातून त्यामागून निर्माण होत असतो. सौंदर्य स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे. हे तुम्ही स्वामी माऊलींची वाक्य लक्षात ठेवले पाहिजे. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं. तुमचा दिवस पण असाच आनंदात जावो हे स्वामी माऊलींकडे प्रार्थना करते.
तर स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, सत्य ही काहीतरी करून दाखवणारे तुम्ही आणि त्यावरून लिहिणारे आम्ही. आमचं लिखाण तुम्हाला पटतं ह्याचा अर्थ काय, तर ते तुमचंच असं म्हणून. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.